Students, we are starting now the new chapter of the mathematics first in 9th class. It is a set. We learn about the concept of the set, also a subunit of the set, as like the types of the sets in which we studying about the equal set, null set, finite set, infinite set, etc. Also we study the equal sets, subsets, union sets, intersection of the sets, as well as universal sets. Also we studying the number of the elements in a sets. With the help of these concepts, we represents the sets in a Venn diagrams. अशा पद्धतीने आपल्याला या पाठातील काही घटक या ठिकाणी अभ्यासायचे. त्यापैकी आपण पहिला या ठिकाणी कन्सेप्ट समजून घेऊया, सेट्स. सेट्स म्हणजे काय हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. मुलांनो, तुमच्या पुस्तकामध्ये काही इथं पिक्चर्स दिलेत पहा. या पिक्चर्स मध्ये आपल्याला दिसतंय अ फ्लावर, बकेट, अ बंच ऑफ की, फ्लोक ऑफ बर्ड्स, फाइल्स ऑफ नोटबुक अँड कलेक्शन ऑफ नंबर्स. प्रत्येक उदाहरणामध्ये जर पाहिलं आपण, पहिल्या उदाहरणामध्ये आपण पाहतोय फ्लावर बकेट, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. बंच ऑफ की, वेगवेगळ्या प्रकारच्या चाव्या असतील. फ्लोक ऑफ बर्ड्स, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असतील. नोट्सबुक्स, प्रत्येक विषयाची नोट्सबुक असतील. कलेक्शन ऑफ नंबर्स, यामधील सर्व घटक जे आहेत हे आपण निश्चितपणे सांगू शकतो. इथं जी काही कलेक्शन दिलेत त्यामधील सगळे घटक, ऑब्जेक्ट्स जे आहेत हे आपण या ठिकाणी क्लिअरपणे मांडू शकतो, सांगू शकतो. म्हणजेच इन गिवन एक्झाम्पल, इफ वी कॅन क्लिअरली अ लिस्ट ऑफ द ऑब्जेक्ट्स, देन सच कलेक्शन इज कॉल्ड ॲज अ सेट. अशा प्रकारच्या कलेक्शनला आपण सेट असं म्हणतो. अशी अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी घेता येतील. मुलांनो, या व्यतिरिक्त आपणाला इथं फळ्यावर 2 उदाहरणं दिलेत. हॅपी चिल्ड्रन इन युअर क्लास, तुमच्या वर्गातील आनंदी मुलं असं म्हटलंय. आणि दुसरं उदाहरण दिलंय अ रिच पर्सन इन कोरेगाव. आता या 2 उदाहरणामध्ये आपल्याला दिसतं की तुमच्या वर्गातील जी मुलं आहेत यामध्ये नेमका कोणता मुलगा निश्चितपणे आनंदी आहे हे सांगू शकत नाही आपण. म्हणजे जर तुलना केली, आपण एखाद्याची तुलना करतो की ए विद्यार्थी बी पेक्षा आनंदी आहे, बी सी पेक्षा आनंदी असेल, सी डी पेक्षा आनंदी असू शकतो. म्हणजे इथं आपल्याला घटक संख्या निश्चित सांगता येत नाही या कलेक्शन मधील. त्याचबरोबर इथं मी दुसरं उदाहरण घेतलंय रिच पर्सन इन कोरेगाव, म्हणजेच कोरेगावातील श्रीमंत व्यक्ती असं म्हटलंय. यामध्ये ए हा बी पेक्षा श्रीमंत असू शकतो, बी सी पेक्षा श्रीमंत असू शकतो, सी डी पेक्षा असू शकतो श्रीमंत. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही घटक निश्चित करता येत नाही. म्हणजेच इफ इन अ गिवन कलेक्शन वी cannot clear the list of the objects, such collection is a not example of a set. अशी उदाहरणं आपण सेटची उदाहरणं आहेत असं म्हणू शकत नाही. आणखी काही उदाहरणं यामध्ये आपल्याला घेता येतील पहा. जर तुलनात्मक माहिती आपण घेतली, म्हणजे तुलनात्मक माहिती घेतली किंवा एक्झाम्पल्स घेतली, तर आपल्याला सेटची उदाहरणं सांगता येतील. उदाहरणार्थ अ डेज इन अ वीक असं म्हटलं मी, अ डेज इन वीक. किंवा दुसरं उदाहरण घेतलं अ मंथ इन इयर. तिसरं उदाहरण घेऊया आपण अ ब्रेव चिल्ड्रन इन युअर क्लास. ब्रेव चिल्ड्रन इन युअर क्लास, तुमच्या वर्गातील शूर विद्यार्थी, हुशार विद्यार्थी. त्यानंतर दुसरं घेतलंय पहा इव्हन नंबर इन बिटवीन. इव्हन नंबर इन बिटवीन 1 to 10 असं घेतलंय. अशी काही उदाहरणं आपण 4 घेतलीत. हे जे पहिलं उदाहरण आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं घेतलंय आपण, आणि हे चौथं आहे. ह्या 4 उदाहरणामध्ये आपल्याला दिसतं अ डेज इन वीक असं म्हटलंय. म्हणजेच आठवड्यातील
दिवस असं आपण म्हणू शकतो. इथं आपल्याला घटक संख्या निश्चित करता येते आणि म्हणून पहिलं एक्झाम्पल इट इज अ एक्झाम्पल ऑफ सेट. दुसऱ्या उदाहरणामध्ये दिलंय अ मंथ इन इयर. इथे सुद्धा आपण वर्षातील मंथ सांगू शकतो, महिने सांगू शकतो. घटक संख्याची ती निश्चित सांगता येते आपल्याला. म्हणून या ठिकाणी आपल्याला हे जे उदाहरण आहे ते सेटचं उदाहरण आहे असं आपल्याला सांगता येईल. तिसऱ्यामध्ये बघूया आपण अ ब्रेव्ह चिल्ड्रन इन युअर क्लास असं म्हटलंय, म्हणजे तुमच्या क्लासमधील हुशार विद्यार्थी असं म्हटलंय मी. क्लेवर, ब्रेव्ह, क्लेवर सुद्धा आपण शब्द वापरू शकतो. ब्रेव्ह म्हणजे शूर. तर इथं आपल्याला निश्चित घटक संख्या सांगता येत नाही. सो थर्ड एक्झाम्पल इट इज नॉट एक्झाम्पल ऑफ सेट. आणि लास्टली इथं आपल्याला एन इव्हन नंबर इन बिटवीन 1 to 10 घटक संख्या आपण निश्चित सांगू शकतो. 1 ते 10 मधील समसंख्या. इथं आपल्याला 2, 4, 6, 8 हे घटक निश्चित सांगता येतात. आणि हे एक्झाम्पल जे आहे हे एक्झाम्पल सुद्धा मुलांना कशाचं आहे, सेटचं एक्झाम्पल आहे. म्हणजे सेट म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता सेट हा कसा या ठिकाणी लिहिला जातो त्याची डेफिनेशन आपल्याला सांगता येते. इफ वी कॅन क्लिअरली अँड definitely decide the number of elements in a given collection, such collection is called as a set असं म्हटलंय. म्हणजेच एखाद्या कलेक्शन मधील आपण घटक संख्या निश्चित सांगू शकतो किंवा क्लिअरली सांगू शकतो, ठरवू शकतो. अशा उदाहरणामध्ये किंवा अशा कलेक्शनला आपण काय म्हणतो, सेट असं म्हणतो. हे जे सेट्स आहेत हे लिहिणे कसे जातात, त्यांचं नोटिफिकेशन कसं केलं जातं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिल्यांदा आपण हाऊ द गिवन सेट्स आर नेम्ड, नावं कशी दिली जातात. फॉर each sets we denotes it with the help of capital alphabets. That means suppose A, B, C, D, these are the alphabets which are used for the sets. सेट याची नावं लिहिण्यासाठी आपण अल्फाबेट्स या ठिकाणी कॅपिटल वापरतो. ॲज वेल ॲज जर आपल्याला यातील एलिमेंट्स या ठिकाणी नोट करायचे असतील तर यासाठी आपण मुलांनो स्मॉल अल्फाबेट्स वापरतो. फॉर एलिमेंट्स इन इच सेट, एलिमेंट्स इट इज डिनोटेड बाय स्मॉल a, स्मॉल b, स्मॉल c, स्मॉल d, etc. अशा प्रकारे आपण घटक संख्या जी आहे किंवा घटक जे आहेत ते आपण या पद्धतीने दाखवू शकतो. आता जर समजा ए हा घटक संच ए घेतलाय मी, इफ वी हॅव गिवन सेट ए, जर ए त्यामधील घटक असेल तर आपण हा कसा लिहितो पहा, ए बिलॉंग्स फ्रॉम कॅपिटल ए. याचा अर्थ काय, ए इज द एलिमेंट ऑफ सेट ए असं आपण म्हणतो. म्हणजे ए हा सेट ए चा एलिमेंट आहे असं आपल्याला सांगता येतं. घटक जे आहे ते आपण स्मॉल लेटरनं दाखवले आणि सेट जे आहेत हे आपण कॅपिटल लेटरनं दाखवले. लक्षात घ्या. समजा इथं आपल्याला बी हा ए चा घटक नाही असं लिहायचंय, तर हे कसं दाखवतो आपण, बी नॉट बिलॉंग्स फ्रॉम ए, म्हणजेच बी हा ए चा घटक नाही. मग हे कसं लिहू शकतो आपण, बी इज नॉट एलिमेंट ऑफ सेट ए, म्हणजेच बी हा सेट ए चा घटक नाही असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. लक्षात घ्या, एक एक मार्काला यावरची परीक्षेत उदाहरणं असतात. चिन्ह लक्षात ठेवायचे. जर घटक असेल तर बिलॉंग्स जे चिन्ह आहे, नसेल तर नॉट बिलॉंग्स हे चिन्ह वापरायचंय. या पद्धतीने आपण घटक संख्या जी आहे किंवा घटक सांगू शकतो. एखाद्या संचामध्ये दिलेला घटक आहे किंवा नाही हे या पद्धतीनं लिहिलं जातं. आता इथं जर समजा आपण नॅचरल नंबरचा सेट लिहायचा आहे मला, हा कसा लिहिल, कॅपिटल एन इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 डॉट 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 कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. अशा प्रकारे आपण दिलेला संच जो आहे हा नॅचरल संच
या पद्धतीनं लिहू शकतो. म्हणजे यामध्ये 1 2 3 4 5 असे असंख्य घटक आहेत. म्हणून नैसर्गिक संख्येचा संच असं आपण म्हणतो याला आपण. त्यानंतर होल नंबर, सेट ऑफ होल नंबर, इट इज डिनोटेड बाय W. इट इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 0 1 2 3 4 डॉट 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 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर इंटिगर नंबर्स, set of integer numbers, it is denoted by I in curly bracket minus dot 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 minus 3 minus 2 minus 1 0 1 2 3 dot 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 bracket complete. इथं प्रत्येक एलिमेंटच्या मध्ये आपण कॉमा दिलाय. प्रत्येक एलिमेंट हा सेपरेट दाखवलाय कॉमानं. लक्षात घ्यायचं ही मेथड आहे लिहिण्याची. पुढे आपण ते अभ्यासणार आहोत. अशाच प्रकारे आपण रॅशनल नंबर, इररॅशनल नंबर जे आहेत किंवा रिअल नंबर असे सेट या ठिकाणी दाखवू शकतो. मुलांनो, हे सेट लिहितात कसे, त्याच्या पद्धती कोणत्या आहेत हे आपण आता या ठिकाणी पाहणार. मेथड्स ऑफ रायटिंग अ सेट. रायटिंग सेट असं म्हटलंय मी, म्हणजे सेट लिहिण्याच्या पद्धती. यातील पहिली पद्धत आपण बघणार लिस्टिंग मेथड. आता यालाच आपण आणखी एक नाव देऊ शकतो पहा, रोस्टर मेथड असं म्हटले पहा. तर हे कसं लिहिलं जातं पहा एखादा संच. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया. ते समजा तुम्हाला असं उदाहरण दिलंय, द ऑड नंबर्स इन बिटवीन 1 to 10 असा एक्झाम्पल दिलंय. सेट ऑफ ऑड नंबर इन बिटवीन 1 to 10 1 ते 10 पर्यंत असणारे मधील असणारे ऑड नंबर असं म्हटलंय. याला मी नाव दिलं समजा सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट कोणकोणते ऑड नंबर्स आहेत 1 ते 10 दरम्यानचे ते आपण या ठिकाणी दाखवू. 1 हा इन्क्लूड होणार नाही, कारण 1 ते 10 दरम्यान असं म्हटलंय. इंटू लक्षात, म्हणजे यामध्ये 1 हा इन्क्लूड होणार नाही. म्हणजे त्यानंतर येणारी ऑड नंबर कुठला आहे 3 5 7 and 9 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. इथं सेट लिहिताना लिस्टिंग फॉर्म मध्ये किंवा लिस्टिंग मेथड मध्ये सेट लिहिताना कर्ली ब्रॅकेट मध्ये सगळे एलिमेंट लिहायचे. प्रत्येक एलिमेंट सेपरेटेड बाय अ कॉमा. इथं आपण सेपरेट केलाय प्रत्येक एलिमेंट कॉमा देऊन. लक्षात घ्या, कॉमा द्यायला विसरायचं नाही. दुसरं एखादं एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला बघता येईल पहा. द सेट ऑफ असं म्हटलं मी, अ सेट ऑफ परफेक्ट स्क्वेअर नंबर इन बिटवीन 1 to 50 असं म्हटलंय. 1 ते 50 पर्यंत किंवा 1 ते 50 दरम्यानची परफेक्ट स्क्वेअर नंबर आपल्याला या ठिकाणी दाखवायचे. इन बिटवीन म्हटलंय त्यामुळे 1 हा या ठिकाणी येणार नाही. 1 चा वर्ग 1 जरी असला तरी आपण हा इन्क्लूड करणार नाही. फ्रॉम म्हटलं असतं तर मग आपण इन्क्लूड केलं असतं. बिटवीन ऐवजी जर समजा फ्रॉम असतं तर 1 हे आपण या ठिकाणी इन्क्लूड केलं असतं. म्हणजे या ठिकाणी कुठलंही नाव द्या, कॅपिटल एक्स, सेट ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट पहिला परफेक्ट स्क्वेअर नंबर येईल 1, दुसरा त्यानंतर येणारा 4 आहे, 9 16 25 36 and 49 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. अशा प्रकारे आपण यादी पद्धतीत संच दर्शवतो. कुठलंही उदाहरण तुम्ही जर घेतलं तर रीत लक्षात घ्यायची. संचाला नाव द्या, कॅपिटल अक्षराने दाखवा, बरोबर कर्ली ब्रॅकेट मध्ये त्यामध्ये येणारे सर्व घटक लिहा. पण जर असे एखादं उदाहरण दिलं की ज्यामध्ये एकच एलिमेंट वारंवार येत असेल
मग असं उदाहरण लिस्टिंग फॉर्म मध्ये कसं लिहायचं? उदाहरणार्थ अ लेटर्स इन अवर्स रिमेंबर. आता बघा इथं आपल्याला रिमेंबर शब्दातील असणारी जी लेटर्स आहेत यांचा संच आपल्याला लिहायचा. हा संच कसा लिहाल? या संचाला आपण नाव देऊया. सपोज वी हॅव गिवन नेम ऑफ दिस सेट. इट इज अ बी. इट इज इक्वल टू सेट बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. येणारी अक्षर डबल येत असतील तर एकदाच लिहायची, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल आर डबल आलंय, मी एकदाच लिहिलं आर. ई किती वेळा आलंय बघा, 1 2 आणि 3, आणि मी एकदाच लिहूया हे ई. त्यानंतर यम इथं दोनदा आलंय आणि मग या ठिकाणी एकदाच लिहायचंय. आणखी कुठला राहिला बघा, बी राहिला इथं. म्हणजेच आर ई एम बी ई आर. लक्षात घ्या, येणार प्रत्येक लेटर वारंवार जर अनेक वेळा येत असेल तर ते फक्त लिहिताना एकदाच लिहायचे संचामध्ये. अशा प्रकारे हा लिस्टिंग फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. दुसरी मेथड या ठिकाणी आपल्याला बघायचे, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. म्हणजेच इथं आपल्याला गुणधर्म पद्धत बघायची, रूल मेथड. रूल मेथड मध्ये आपल्याला दिलेल्या संचाचा गुणधर्म दाखवलेला सांगितलेला असतो आणि किंवा यादी पद्धतीत संच दिलेला असतो आणि तोच आपल्याला या ठिकाणी कशात लिहायचा आहे, गुणधर्म पद्धती. आता उदाहरणार्थ असं मी म्हटलं बघा, एक संच दिलाय आपल्याला, सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आता हा संच जो दिलाय यामध्ये जर एलिमेंटचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर सगळे एलिमेंट्स हे नॅचरल नंबर्स आहेत. आणखी काय दिसतंय तर 1 ते 10 पर्यंतचे नॅचरल नंबर्स आहेत, दरम्यानचे म्हटलेले नाही, पर्यंतचे 1 ते 10 पर्यंतचे. आणि म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा गुणधर्म काय होईल, सेट ए इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 10 असं म्हटलंय मी. सेट ए इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम म्हटलंय फ्रॉम 1 to 10. मग आपल्याला हा जो गुणधर्म आहे नॅचरल नंबर हा कुठल्या तरी स्मॉल अक्षराने दाखवू आपण, एक्स न. सगळ्या एलिमेंट साठी आपण एक्स हा नोटिफिकेशन साठी घेतलाय. गुणधर्म आपण एक्स न दर्शवतोय म्हणून हा गुणधर्म पद्धतीत कसा लिहाल, देअरफॉर ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स. बघा वाचताना मी कसं वाचतोय, सेट ए इज द सेट ऑफ एक्स, किंवा असंही वाचू शकता, द सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट सेट ऑफ एक्स सच दॅट. ही उभी रेष जी आहे ती आपण सच दॅट या शब्दासाठी वापरतो. म्हणजेच पुन्हा याचं रिडिंग आपण करतोय, सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट set of x such that x belong from, किंवा x is, इथं गुणधर्म लिहायचा आहे, is नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 10 असं म्हटलंय, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजेच इथं आपण जो गुणधर्म निवडला हा गुणधर्म घेऊन दिलेला संच रोस्टर फॉर्म मध्ये,
रूल मेथडमध्ये आपण या ठिकाणी लिहू शकतो. और यालाच आपण सेट बिल्डर फॉर्म सुद्धा म्हणतो. पहा, अशा प्रकारे कुठलाही उदाहरण जर तुम्हाला दिलं तर पहिल्यांदा त्या उदाहरणातील तुम्ही गुणधर्म शोधायचे. गुणधर्माच्या सहाय्याने आपल्याला दिलेले संच लिहिता येतील. आता आणखी एखादं उदाहरण घेऊया आपण. सेट ए इज अ इव्हन नॅचरल नंबर लेस दॅन 20 असं म्हटलं मी. सेट बी इज इव्हन नॅचरल नंबर लेस दॅन म्हटलं मी, लेस दॅन 20 म्हणजे 20 पेक्षा लहान असणाऱ्या परंतु इव्हन असणाऱ्या नॅचरल नंबरचा आपल्याला काय करायचंय, सेट लिहायचा आहे. मग हा लिहित असताना आपल्याला हा कसा लिहिता येईल बघा. देअरफॉर बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट सेट बी इज अ सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज इव्हन नॅचरल नंबर. Natural number less than 20 bracket complete. तर इथं अशा प्रकारे हे संच आपण लिहू शकतो. अशा पद्धतीने आपण दोन्ही पद्धतीनं सेट कसे लिहितात याचा आपण या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आपण पहिली पद्धत अभ्यासली, फर्स्ट मेथड लिस्टिंग मेथड ज्याला म्हटलं जातं, आणि दुसरी मेथड जी आहे ती सेट बिल्डर फॉर्म, यालाच आपण रूल मेथड असं म्हणतो. दोन्ही पद्धतीवरची उदाहरणं आपण पुढच्या तासाला या ठिकाणी बघणार आहोत. आज या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.